नमस्कार. बघा, एखादा सरकारी अधिकारी असो किंवा एखादा सरकारी कर्मचारी असो, तर लाच घेणे आणि लाच देणे म्हणजे घेणारा आणि देणारा हे दोन्हीही त्यामध्ये अपराधी असतात. तर त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार 3 ते 7 वर्ष जेल आहे आणि दंड आहे. तर लाच घेणे हा सुद्धा एक अपराध आहे. तर लाच जर घेतली तर 7 वर्ष त्याला जेल आहे आणि दंड आहे. आणि चुकीचा जर रिपोर्ट बनवला किंवा खोटी कागदपत्रे त्यांनी तयार केली किंवा सादर केली तर 2 ते 7 वर्ष त्याला सजा आहे किंवा त्यावरती दंड आहे. आणि सरकारी रेकॉर्डमध्ये चुकीची एंट्री केली की ठीक आहे, हा लॅबचा रिपोर्ट हा आलेला आहे, याच्यामध्ये हे हे आहे, आणि चुकीची जर एंट्री केली कोणत्याही अधिकाऱ्याने तर 3 ते 7 वर्ष त्याला सजा आहे. तर सबूत नष्ट करण्याचा जर त्याने प्रयत्न केला किंवा चौकशी त्याने प्रभावित केली किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला 3 ते 7 वर्ष जेल आहे भारतीय न्याय संहिता 2023 नुसार. अपराधीला वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर 3 ते 7 वर्ष ही सजा भेटू शकते. नंतर गंभीर नुकसान झालं एखाद्या पेशंटला त्या मेडिसिनमुळे, ठीक आहे, आणि त्यांनी हे चुकीची कामं करत आहे तर 10 वर्ष ते आजीवन कारावास आहे, आजीवन. तर यावरती आपण काय करू शकतो? यावरती आपल्याला हेच करू शकतो आपण की कंप्लेंट आपण करू शकतो ते म्हणजे लोकायुक्ताकडे, दुसरी म्हणजे पोलीस FIR, आणि तिसरं म्हणजे त्यामध्ये आपण करू शकतो ते म्हणजे हायकोर्टमध्ये रीट याचिका आपण त्यामध्ये दाखल करू शकतो. आता हायकोर्टमध्ये केस गेली आपली. आता याच्यामध्ये जर आपल्याला हायकोर्टचा रिझल्ट आला, त्याच्यामध्ये पण शंका आहे किंवा खोटा रिझल्ट आला तर आपण SLP सुप्रीम कोर्टमध्ये आपण अपील करू शकतो. आणि सुप्रीम कोर्ट SLP म्हणजे काय, स्पेशल लीव पिटिशन त्याला म्हणतात, त्यामध्ये टाकला जाते. आणि हा हायकोर्टच्या विरुद्ध अंतिम संवैधानिक उपाय आहे, कारण माननीय सुप्रीम कोर्ट हे लास्ट संवैधानिक उपाय आहे आपला. तर यामध्ये हे 90 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला दाखल करणे गरजेचं असते. जर गंभीर नुकसान झालं एखाद्या पेशंटला किंवा कायद्याची त्यामध्ये चुकी आहे तर माननीय सुप्रीम कोर्टाला जर कळलं तर त्यामध्ये काय होते, हस्तक्षेप होणार. बरोबर आशिष? तर त्याचाच हायकोर्टमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं जाते आणि असा आदेश त्यामध्ये आलेला आहे आपल्याला किंवा स्पष्ट गलती आहे त्यामध्ये, तथ्यात्मक त्रुटी आहे किंवा काही महत्त्वपूर्ण सबूत त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा विचार केलेला नाही त्यामध्ये, तर ते हायकोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं जाते 30 दिवसाच्या आतमध्ये. जर SCमध्ये न्याय नाही भेटला आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये पण तर क्युरेटिव्ह पिटिशन असते, दाखल केली जाते. प्राकृतिक न्याय सिद्धांतचं उल्लंघन यामध्ये झालेलं असते आणि लास्ट अंतिमतः माननीय सुप्रीम कोर्ट आपल्याला त्यामध्ये न्याय देत असते. ठीक आहे. तर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणे हे पण लास्ट ऑप्शन त्यामध्ये असते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.